नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहे? छानच राहा. माझ्या छान छान व्हिडिओ पहा इथं मुगाची आणि तुरीची डाळ अगदी शिजून मस्तपैकी अशी मस्त अशी शिजलेली आहे. पाहू शकता तुम्ही. आपल्याला बनवायचं आहे अगदीच सोप्या पद्धतीने फोडणीचं वरण. अगदीच सगळ्यांना लहाना मोठ्यांसहित आवडणारे हे फोडणीचं वरण. आता इथं मी जिरी मोहरी टाकली, कढीपत्ता टाकलेला आहे पहा. अगदी छान पद्धतीने तडतडलेला आहे. त्याच्यानंतर अगदीच लसूण हा ठेचून टाकला आहे. 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकलेत करून पहा. म्हणजे हिरव्या मिरच्यांनी अगदी छान अशी चव येते मैत्रिणींनो. थोड्याशा एक जरी टाकली तरी भरपूर होते त्याला. आणि इथं टाकलं आहे टॅमॅटो. अगदी चांगल्या पद्धतीने आपल्या हे मिरच्या आणि लसूण आणि टॅमॅटो पूर्ण असं हे करून घ्यायचं, सॉफ्ट झालं पाहिजे. त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकली पहा. अगदी छान रंग दिसतोय. त्याच्यानंतर टाकायची थोडीशी हळद. मैत्रिणींनो, ही डाळ एवढी छान लागते ना खायला, आणि खरंच 2 घास भात तर जास्तच खाणार डाळीबरोबर, एवढी भारी लागते. हे बघा, अगदी आपल्याला जास्त पातळ नाही करायची आणि घट्टही नाही करायची बरं का. अगदी एवढीच 4 माणसांना डाळ ही पुरेल एवढ्या मापाची डाळ झालेली पहा. आणि रंग बी खूप छान दिसतो. मस्त अशी डाळ झालेली आहे. पुन्हा वरून मी कोथिंबीर टाकलेली मैत्रिणी, पाहू शकता. इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि आता आपली डाळ अगदीच मस्त पद्धतीने उकळून घ्यायची बघा 5-1 मिनटं. डाळ तुमची जेवढी छान उकळून तेवढी तिला चव आहे अप्रतिम लागते. मैत्रिणींनो, आजचा हा डाळीचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा. पहा, अगदी खळखळून अशी उकळी ह्या डाळीला चाललेली आहे, पाहू शकता तुम्ही. मग आजचं हे कसा आवडला व्हिडिओ नक्कीच सांगा. बाय.